आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, जे काही ज्ञान आपण मिळवलंय, ते वाटायला हवं. येस, तुम्ही छोट्यातलं छोटं, लहानातलं लहान असू द्या किंवा मोठ्यातलं मोठं ज्ञान असू द्या, जी काही विद्या तुम्ही अवगत केली आहे, जे काही ज्ञान तुम्ही अवगत केलं आहे, ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि केलाच पाहिजे. ते ज्ञान आपल्याकडे ठेवून आपण काय करणार आहे? सगळ्यांना माहिती आहे, जी काही आपण काहीही इथून घेऊन जाऊ शकत नाही. शेवटच्या क्षणी सर्व इथेच राहतं. मग तुमचा तो पैसा अडका असो, हे शरीर असो, आणि मग जे मिळवलेलं ज्ञानही असो. त्यामुळे आयुष्यात जे काही ज्ञान, जे काही तुम्ही विद्या मिळवली आहे, ती तुम्हाला दुसऱ्यांना कशी वाटता येईल, कसे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल हे पहा. आणि आज तर ते ज्ञान, ती विद्या पोहोचवण्याची माध्यमं खूप सारी आहेत आणि खूप काय म्हणतात इझीही आहे ते ज्ञान पोहोचवणं. ना तुम्हाला कुठे जायचं आहे, आज तुमच्या हातात मोबाईलसारखी वस्तू आहे, तिचा सदुपयोग करा. सोशल मीडिया, यूट्यूबच्या माध्यमाचा सदुपयोग यासाठी करा की जिथून तुम्ही करोडो लोकांपर्यंत तुमचं ज्ञान, तुमची माहिती, तुमची विद्या तुम्ही पोहोचवू शकाल. तर जे काही शिकताय, जे काही अनुभवता आहे, ते शेअर करा, ते लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांच्यातून कोणाला तरी सेमच्या सिच्युएशनमधून कोणी जात असेल किंवा थोडं कमी जास्त जात असेल, त्याला त्याच्यातून काहीतरी मिळेल. आणि जो शेअर करण्याचा, वाटण्याचा जो आनंद आहे, जो परमानंद म्हणता येईल, तो तुम्हाला मिळेल. त्यामुळे याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे की आपल्याला जे काही ज्ञान मिळतं आहे, जी काही विद्या आहे, जे काही आपल्याला अनुभवतो आहे, ते आपल्याला शेअर करायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.